खाण्याच्या सल्ल्याविरोधात बजरंग दलाचे नवी मुंबई महापालिकेसमोर आंदोलन। गोमांस खाण्याचा सल्ला देण्यात आल्याच्या कथित प्रकरणाविरोधात बजरंग दलाने नवी मुंबई महानगरपालिका सभागृहाबाहेर जोरदार आंदोलन केले। संबंधित प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली। बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणाबाबत त्यांनी यापूर्वीच महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी म्हटले। आमच्या वाशीतील हिंदू समाजामध्ये आणि बऱ्याच ग्रुपमध्ये एक गोष्ट व्हायरल झाली, जी आम्हाला कळाली की वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात 9 ते 11 महिन्याची जी बालकं आहेत, लहान बालकं, त्यांना गोमांस खायला द्या असं सांगणारे पोस्टर लागले होते। असं आमच्या कार्यकर्त्यांना जेव्हा तक्रार आली तेव्हा आमचे कार्यकर्ते सगळे वाशीतले त्या ठिकाणी गेले आणि जो संताप आणि उद्रेक झाला त्यातून आम्ही ते पोस्टर काढले। आम्ही त्याच्यानंतर पालिका आयुक्त असतील, त्या हॉस्पिटलमधले अधिकारी असतील, या सगळ्यांना निवेदन दिली आणि सांगितलं की राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना अशा पद्धतीने गोवंश हत्याबंदी कायद्याचं उल्लंघन करणारे पोस्टर म्हणजे गोमांस खा असं प्रचार करणारे पोस्टर जर लागत असतील तर ते चुकीचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे दोषी अधिकारी त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावरती गोवंश हत्याबंदी कायदा लागू कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे सांगून सुद्धा 4 दिवस उलटले तरी पण या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने आमचे स्वरूपजी पाटील आहेत, जिल्हा मंत्री, विभागीय सहमंत्री आहेत, आशुतोषजी तिवारी, विभागीय संयोजक अमरजीत सुर्वे, त्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतोय कि यहाँ पे एक हॉस्पिटल में किसी संस्था ने जो नगर पालिका से निगड़ित है, उन्होंने ये एक पोस्टर लगाया कि जो गर्भवती महिलाएं हैं उनको क्या क्या भोजन का खाना क्या चाहिए, पौष्टिक आहार क्या है, उसमें गौमांस महिलाओं को देना चाहिए, ऐसा उन्होंने दिया हुआ है। महाराष्ट्र में गौवंश हत्याबंदी कानून है, गौवंश हत्याबंदी। और आप एक हम लोग को सबसे शर्म की बात यह है कि सरकार समाप्ति होने के बाद भी कुर्सी हमने सब कुछ चेंज कर दी, लेकिन उस पर बैठे जो अधिकारी हैं आज भी उसी मानसिकता के लोग हैं, उसी जिहादी मानसिकता के लोग हैं जो गौवंश हत्या पहले होती थी, जब भी होती नई मुंबई नगर पालिका के अंदर में गौ हत्या खूब हुई है, आज भी वैसे अधिकारी हैं, इसीलिए ऐसे कृत्य यहाँ पे हो रहा है। अभी महापौर मैडम से हमने मांग किया जो अधिकारी हैं वो अधिकारियों को तुरंत सस्पेंड किया जाए। उन्होंने बोला कि नहीं हमसे गलती हो गई, ऐसी गलती नहीं, गलती हमने वो गलती कोई गलती थोड़ी ना है, लगा हुआ ऐसा हमने गलती होने के बाद उन्होंने पोस्टर खुद निकाल दिया। उन्होंने पोस्टर निकाला नहीं, बाद में अपने कार्यकर्ता जाके जबरदस्ती पोस्टर निकाले, वहाँ पे बाचाबाची हुई, होने के बाद भी वासी पुलिस स्टेशन के अधिकारियों को भी अभी से मालूम है, लेकिन बेशर्मी की बात है कि पुलिस अधिकारी भी वहाँ के बोल रहे हैं कि नहीं हमारे पास है नहीं, हम चौकसी करेंगे और फिर हम कार्रवाई करते हैं। राज्यात गोवंश हत्येबाबत कठोर कायदा असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे। अशा परिस्थितीत गोमांस खाण्याचा सल्ला कसा दिला जाऊ शकतो असा सवाल बजरंग दलाने उपस्थित केला। संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।